उच्च न्यायालय, मुंबई मुख्यालय मुंबई तसेच नागपूर व औरंगाबाद खंडपीठांच्या आस्थापनेवर स्टेनोग्राफर हायर ग्रेड या पदाकरिता उमेदवारांची निवड यादी व प्रतीक्षा यादी 2 वर्षाकरिता तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास पात्रतेचे निकष व आवश्यक अटी पूर्ण करणाऱ्या निरोगी व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. पदाचे नाव स्टेनोग्राफर हायर ग्रेड. आस्थापना उच्च न्यायालय मुंबई, नागपूर खंडपीठ, औरंगाबाद खंडपीठ. एकूण जागा 19. हायकोर्ट बॉम्बे म्हणजे उच्च न्यायालय मुंबई 9 जागा. त्यानंतर नागपूर खंडपीठ 2 रिक्त जागा, औरंगाबाद खंडपीठ 8 रिक्त जागा, अशा एकूण 19 रिक्त पदांकरता अर्ज मागविल्या जात आहेत. आणि नियमाप्रमाणे स्टेनोग्राफर सिनियर ग्रेड किंवा हायर ग्रेड याकरता जे वेतन मॅट्रिक्स आहे ते आहे S20 56,100 1,77,500 अधिक नियमाप्रमाणे जे काही भत्ते आहेत तर ते भत्ते लागू असतील. त्यानंतर एज लिमिट जी आहे म्हणजे वयोमर्यादा, तर जनरल कॅन्डिडेट असेल म्हणजे ज्याला आपण ओपन म्हणतो तर कमीत कमी 21 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्ष. महाराष्ट्र शासनाने निर्दिष्ट केलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग किंवा विशेष मागासवर्गातील उमेदवारांसाठी किमान वयोमर्यादा 21 वर्ष, कमाल वयोमर्यादा 43 वर्ष. विहित मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचाऱ्यांसाठी किमान वयोमर्यादा 21 आणि कमाल वयोमर्यादा त्यांना लागू नाही. त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजेच शैक्षणिक पात्रता, तर कोणत्याही विद्यापीठाची म्हणजेच मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणं गरजेचं आहे. परंतु या कंडिशनमध्ये सूट तेव्हाच मिळू शकते जेव्हा तो कॅन्डिडेट, तो उमेदवार हा जवळपास मागील 5 वर्षापासून लोअर ग्रेड स्टेनोग्राफर हायकोर्टमध्ये किंवा ट्रिब्युनलमध्ये किंवा ॲडव्होकेट जनरलच्या कार्यालयात किंवा गव्हर्नमेंट प्लीडरच्या कार्यालयात जर तो 5 वर्षापासून मागील 5 वर्षापासून कार्यरत असेल तरच त्याला पदवी या शिक्षणापासून सूट मिळू शकेल. त्यानंतर दुसरं असं की त्यांनी इंग्लिश शॉर्ट हँड एक्झामिनेशन जी आहे, परीक्षा जी आहे ती 100 शब्द प्रति मिनिटाला 100 वर्ड्स पर मिनिट, तर एवढ्या वेग मर्यादेत त्यांनी पास केलेली असावी. और किंवा गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झामिनेशन जी आहे और इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हे त्याच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर त्याच्याकडे इंग्रजी टायपिंग परीक्षा 40 शब्द प्रति मिनिट 40 वर्ड्स पर मिनिट किंवा गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झामिनेशन conducted by Maharashtra State Bureau of Examination or Industrial Training Institute or Government Certificate in Computer Typing Basic Course GCC TBC conducted by Maharashtra State Council of Examination MSCE त्याच्याकडे असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये टीप आहे, द कॅन्डिडेट हु हॅव पास कॉम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स GCC TBC इंग्लिश टायपिंग स्पीड ऑफ 40 वर्ड्स पर मिनिट conducted by Maharashtra State Council of Examination MSCE are exempted from producing certificate about proficiency in computer operations as per Government of Maharashtra General Administration Department Information Technology Supplementary Circular Number मातस 2012 प्रक्र 277/39 दिनांक 16/7/2018. त्यानंतर क्वालिफिकेशन मध्ये अजून एक कंडिशन आहे, द कॅन्डिडेट हु possess इंग्लिश टायपिंग सर्टिफिकेट फॉर स्पीड ऑफ 40 वर्ड्स पर मिनिट आर अबाउट of government commercial certificate examination or industrial training institute ITI must possess certificate regarding qualification of computer knowledge specified in Government of Maharashtra Resolution Information Technology GAD. तर त्यांच्याकडे कॉम्प्युटर नॉलेजचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. और सर्टिफिकेट about proficiency in computer operation of word processor in Windows and Linux in addition to MS Office, MS Word, WordStar 7 and Open Office org organized obtained from any of the following institutes किंवा कॉम्प्युटर चालवण्याचं ज्ञान आणि त्यातही MS ऑफिस, MS वर्ड, WordStar 7 आणि ओपन ऑफिस ORG, तर याचं प्रमाणपत्र खालीलपैकी
कोणत्या तरी संस्थेचं असणं आवश्यक आहे. तर पहिला युनिव्हर्सिटी एस्टॅब्लिश अंडर द महाराष्ट्र युनिव्हर्सिटीज ऍक्ट 1994. सेकंड गोवा और महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन. थर्ड NIC. फोर्थ ॲपटेक. फिफ्थ NIIT. सिक्स CDAC. सेवन्थ डाटा प्रो. एथ SSI. नाइन्थ बोस्टन. 10th CDIT, CEDIT and 11th MSCIT. त्यानंतर उमेदवाराकडे अजून पात्रतेच्या काही अटी असणं आवश्यक आहे. उमेदवार भारताचा नागरिक असावा आणि महाराष्ट्र राज्याचा अधिवासी डोमिसाईल असावा. चारित्र्य आणि वर्तणूक चांगली असावी. करार करण्यास सक्षम असावा. नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आले नसावे किंवा कोणताही न्यायालय, MPSC, UPSC किंवा कोणत्याही राज्य सेवा आयोगाने त्याच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवडीमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकले नसावे किंवा अपात्र ठरवले नसावे. फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवले नसावे किंवा फौजदारी खटला प्रलंबित नसावा. हयात असलेल्या पत्नी किंवा पतीची संख्या एकापेक्षा जास्त नसावी. महाराष्ट्र नागरिक सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन नियम 2005 नुसार उमेदवारास अर्ज करण्याच्या दिनांकास 28 मार्च 2005 व तदनंतर जन्माला आलेल्या मुलांमुळे हयात असलेल्या मुलांची संख्या 2 पेक्षा अधिक नसावी. त्यानंतर स्कीम ऑफ एक्झामिनेशन तर काय असेल? द कॅन्डिडेट शॅल बी सिलेक्टेड ऑन मेरिटवर सिलेक्शन असेल. विल बी डिसाइडेड ऑन द बेसिस ऑफ परफॉर्मन्स इन द शॉर्ट हँड टेस्ट. त्याच्याकरता एक शॉर्ट हँडची टेस्ट घेण्यात येईल, टायपिंग टेस्ट घेण्यात येईल आणि व्हायवा होस्ट घेण्यात येईल, म्हणजेच मुलाखत घेण्यात येईल. द शॉर्ट हँड टायपिंग टेस्ट विल बी 40 मार्क्स इच. तर 40 मार्काचे शॉर्ट हँड आणि टायपिंग टेस्ट असेल. आणि व्हायवा जो आहे म्हणजेच मुलाखत जी आहे तोंडी परीक्षा ती 20 गुणांची असेल. मिनिमम पासिंग मार्क्स फॉर शॉर्ट हँड टेस्ट अँड टायपिंग टेस्ट विल बी 24 अँड 20 रिस्पेक्टिव्हली. तर शॉर्ट हँड मध्ये 24 मार्क कमीत कमी मिळाले पाहिजे आणि टायपिंग मध्ये 20 गुण मिळाले पाहिजे. द शॉर्ट हँड ट्रान्स्क्रिप्शन अँड टायपिंग टेस्ट विल बी टेकन ऑन कॉम्प्युटर. आणि ही परीक्षा कॉम्प्युटरवर घेतल्या जाईल. द कॅन्डिडेट पासिंग द शॉर्ट हँड डिक्टेशन टेस्ट विल बी एलिजिबल फॉर द टायपिंग टेस्ट अँड क्वालिफाईंग द टायपिंग टेस्ट ही ऑर शी विल बी एलिजिबल फॉर द व्हायवा होस्ट. तर खऱ्या अर्थानं शॉर्ट हँडची आणि टायपिंगची टेस्ट पास झाल्यानंतरच त्याचा व्हायवा घेतला जाईल. तर ही परीक्षा 3 भागामध्ये असेल. पार्ट 1 शॉर्ट हँड टेस्ट 40 मार्क्स. तर पहिला जो भाग आहे डिक्टेशन ऑफ पॅसेज इन इंग्लिश कंटेनिंग टोटल 500 वर्ड्स. 500 शब्दाचा एक पॅरेग्राफ वाचल्या जाईल आणि त्याला डाऊन डिक्टेशन इन 5 मिनिट्स, 5 मिनिटामध्ये ट्रान्सक्रिप्शन देअर ऑफ इन 30 मिनिट्स. आणि त्याचं ट्रान्सक्रिप्शन ते त्या लिपीमध्ये शॉर्ट हँड लिपीमध्ये तुम्हाला तयार करून द्यावं लागेल. पार्ट 2 टायपिंग टेस्ट 40 मार्क्स. अ पॅसेज इन इंग्लिश कंटेनिंग 400 वर्ड्स. 400 शब्दाचा एक पॅसेज असेल आणि तो 10 मिनिटामध्ये टायपिंग करून द्यावा लागेल. तर त्याच्यामध्ये द स्पीड अँड ॲक्युरसी इज इम्पॉर्टंट, म्हणजेच वेग आणि अचूकता. आणि तिसरा पार्ट जो आहे व्हायवा होस्ट 20 मार्क्स. द टाइम टेबल, व्हेन्यू ऑफ टेस्ट, व्हायवा होस्ट अँड द रिझल्ट of recruitment process at all stages shall be displayed on the official website of the Bombay High Court only, that is https bombayhighcourt.nic.in. तर ह्या टाइम टेबल असो, टेस्टच्या संदर्भातलं तुमचं स्थळ असो, मुलाखतीचं स्थळ असो, तुमचा रिझल्ट असो, हे सगळं बॉम्बे हायकोर्टची जी वेबसाईट आहे https bombayhighcourt.nic.in यावर पब्लिश केल्या जाईल. The candidates can download their hall ticket, admit card for shorthand dictation test, typing test and Viva host from their individual profile. आणि इंडिव्हिज्युअल प्रोफाईल वरून तुम्हाला ह्या गोष्टी डाउनलोड कराव्या लागतील. द कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू व्हिजिट द वेबसाईट फ्रॉम टाइम टू टाइम. वेळोवेळी वेबसाईटवर लक्ष ठेवायचं आहे. आता प्रोसिजर फॉर ऑनलाईन फी पेमेंट. अर्जदाराने ऑनलाईन अर्ज करताना परीक्षा शुल्क 1000 भरणे आवश्यक आहे. रुपये 1000 भरणे आवश्यक आहे. अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्जदाराचे अर्ज विचारात घेतले जाणार नाही. भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही. शुल्क भरण्याची पद्धत. उमेदवाराला वरीलप्रमाणे परीक्षा शुल्क SBI कलेक्ट द्वारे ऑनलाईन पेमेंट करणे आवश्यक आहे. उमेदवारांना SBI कलेक्ट सुविधेद्वारे ऑनलाईन पेमेंटसाठी युजर मॅन्युअलमध्ये दिलेल्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे. अर्ज स्वीकारण्यासाठी फक्त यशस्वी पेमेंट झालेल्या व्यवहारांचाच विचार केला जाईल. कोणत्याही परिस्थितीत परीक्षा शुल्क परत दिले जाणार नाही. उमेदवाराने परत न मिळणारे शुल्क भरल्याने त्याला किंवा तिला परीक्षेला उपस्थित राहण्याचा कोणताही हक्क निर्माण होत नाही. तसेच उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्जाच्या शुल्काचा भरणा केल्यास कोणत्याही परिस्थितीत ते शुल्क परत दिले जाणार नाही.
अर्ज करण्याची पद्धत: अर्ज सादर करताना https://bombay-high-court.nic.in या वेबसाईटवरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करूनच अर्ज सादर करावा. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज हा शक्यतो वेब ब्राउझरच्या माध्यमातून संगणकावर भरावा. प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येईल. इतर कोणत्याही प्रकाराने अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज https://bombay-high-court.nic.in या वेबसाईटद्वारे दिनांक 15/12/2025 ते दिनांक 5/1/2026 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्जाची लिंक दिनांक 15/12/2025 रोजी सकाळी 11 वाजता उघडेल आणि दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी 5 वाजता बंद होईल. उमेदवारांनी https://bombay-high-court.nic या वेबसाईटवर क्लिक करून रिक्रुटमेंटमध्ये अप्लाय ऑनलाईन पर्याय ऑप्शनवर क्लिक करावे. तदनंतर SBI कलेक्टद्वारे ऑनलाईन शुल्क ₹1000 भरावे. तदनंतर SBI कलेक्ट रेफरन्स नंबर प्राप्त होईल, जो ऑनलाईन अर्जामध्ये अचूक नमूद करावा, अन्यथा सदर अर्ज नाकारण्यात येईल. तसेच या संदर्भातली कोणतीही निवेदने स्वीकारल्या जाणार नाही. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी फक्त एकाच आस्थापनेची निवड करावी. उदाहरणार्थ मुख्यालय मुंबई किंवा नागपूर खंडपीठ किंवा औरंगाबाद खंडपीठ. एकदा आस्थापनेची निवड करून अर्ज सादर केल्यानंतर आस्थापनेत बदल करण्याची विनंती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारली जाणार नाही. म्हणून उमेदवारांनी आस्थापनेची निवड करताना योग्य काळजी घ्यावी. नियुक्तीनंतर उमेदवारास नियुक्तीच्या दिनांकापासून 5 वर्षाची सेवा पूर्ण होईपर्यंत कोणत्याही ठिकाणी बदलीसाठी अर्ज करता येणार नाही. तर अशा प्रकारे ज्यांना स्टेनोग्राफर हायर ग्रेड या पदाकरता अप्लिकेशन करायचं आहे, अर्ज करायचा आहे, तर त्यांनी हायकोर्टची जी वेबसाईट आहे, तर https://bombay-high-court.nic.in यावर जाऊन संपूर्ण तपशील तपासावा व त्याप्रमाणे आपण दिलेल्या अटी शर्ती पूर्ण करतो की नाही हे बघावे. आणि जर ते आपण पूर्ण करत असू तर 5 जानेवारीच्या अगोदर आपले अप्लिकेशन्स सादर करावेत. धन्यवाद.